फॅमिलीसाठी जर एखादी 7 सीटर पाहताय तर नक्कीच 7 एक्सो कन्सिडर करू शकता तुम्ही. 7 एक्सोचं बेस मॉडेल स्टार्ट होतंय 13,66,000 आणि टॉप मॉडेल जाईपर्यंत 25 लाख रुपये जातात ऑन रोड जर म्हणलं तर. पण जर एक्स मॉडेल जर पाहिलं ना आपण तर असे काही फीचर्स दिलेले आहेत त्यांनी की ते कुठल्याच बेस मॉडेलमध्ये असे फीचर्स बघायला भेटत नाही. बेस मॉडेल पासून तुम्हाला एलईडी हेडलॅम्प प्रोजेक्टर आणि टेल लॅम्प पण आणि ट्रिपल स्क्रीनचा लेआउट भेटतोय. त्यानंतर 6 एअरबॅग स्टँडर्ड आहे, हिल होल्ड असिस्ट, ESP, ABD सगळ्या काही सेफ्टी फीचर्स पण स्टँडर्ड देण्यात आलेले आहेत. 17 इंचचे व्हील येतं, अशा काही गोष्टी येतं. त्यामध्ये तुम्हाला 2 इंजिन ऑप्शन बघायला भेटते. 13,66,000 मध्ये एक्स पेट्रोल बेस मॉडेल येतं, ज्याची ऑन रोड आपण जर पुण्यात कन्सिडर केलं तर 16,25,000 रुपये किंमत जाते. आणि तेच जर एक्स डिझेल मध्ये घेतलं तुम्ही बेस मॉडेल तर ते 14,96,000 रुपये एक शोरूम आहे. आणि जर ऑन रोड घेतली तर ती 18 लाखाच्या आसपास जाते, म्हणजे तेवढ्यात भेटू शकते तुम्हाला. खूप सारे 6 स्पीकर येतं, अशा काही फीचर्स आहेत. म्हणजे गाडी घ्यायची आणि चालवायची अशी गोष्ट आहे. इंजिन ऑप्शन जर पाहिले तर एक डिझेल 2.2 लिटरचं डिझेल इंजिन बघायला भेटतं आणि 2.0 लिटरचं पेट्रोल इंजिन आहे. जर पॉवर फिगर जर पाहिलं ना आपण तर पेट्रोलमध्ये तुम्हाला 200 PS ची पॉवर आणि 380 न्यूटन मीटरचा टॉर्क बघायला भेटतो. तेच जर आपण डिझेल कन्सिडर केलं तर डिझेलमध्ये तुम्हाला तो 185 PS ची पॉवर भेटते बघायला. आणि पॉवर टॉर्क जर बघितला तर 450 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे. आणि डिझेलमध्ये तुम्हाला स्टँडर्ड बेस मॉडेल पासून झिप झॅप झूम असे मोड्स पाहायला भेटतात, जेणेकरून आपण ड्रायव्हिंगचं फील घेऊ शकतो. एक ड्राईव्ह एन्थुसियास्ट म्हणून जर गाडी घेताय तर कन्सिडर करू शकता नक्कीच 7 सीटर. आणि टॉप मॉडेल जर घेतलं तर त्याचं तुम्हाला सस्पेन्शन पण डायव्हिंगचे भेटतात, जे की वर्ल्ड फर्स्ट सस्पेन्शन त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्यानंतर बेस मॉडेल पासून तुम्हाला स्क्रीन लेआउट तर आहेच, त्यानंतर इनबिल्ट चॅट जीपीटी आहे, त्यासोबतच अँड्रॉइड ऑटो, वायरलेस ऍपल कारप्ले सगळं काही बघायला भेटतं. अशा काही गोष्टी आहेत, नक्कीच कन्सिडर करू शकता. आणि अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या ऑटो ज्ञान या मराठी पेजला फॉलो करू शकता. धन्यवाद.